बातमी आहे अर्थातच राष्ट्रवादी संदर्भात। राष्ट्रवादीत चंद्रोदय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावानं आता राजकारण होणार आहे। निवडणूक आयोगानं जो महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला होता आणि त्यानंतर राजकारणात बदल होऊ लागलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशा नावानं आता राजकारण महाराष्ट्रात रंगू लागणार आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे दिल्यानंतर सुप्रिया गटाला नवं नाव आणि चिन्ह देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, आदेश दिले होते। त्यानंतर सुप्रिया गटाकडून काही नावं आणि चिन्ह ही सुचवण्यात आली होती। आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावाने महाराष्ट्रात राजकारण रंगणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावाने आता राजकारण होणार आहे। नवी नावं सुप्रिया गटाकडून सुचवण्यात आली होती, पक्षाची चिन्ह देखील सुचवण्यात आली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशा नावाने आता राजकारण होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सुप्रिया गटाला काही नवी नावं आणि चिन्ह सुचवण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता सुप्रिया गटानं काही नवी नावं आणि चिन्ह ही सुचवली होती। त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावाने आता हा पक्ष ओळखू लागणार आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? मोठी अशी ही बातमी आहे, कारण सुप्रिया गटाला काही नावं आणि चिन्ह सुचवण्यास सांगितलं होतं। आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावाने महाराष्ट्रात राजकारण रंगणार आहे। अगदी बरोबर, बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं जे नवीन नाव आहे ते मिळालेलं आहे सुप्रिया गटाला। बघायला गेलं तर काल जे आहे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह जे आहे घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादा पवार यांना दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांना हेही सांगण्यात आलं होतं की येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी समजा अपक्ष उभं राहायचं नसेल तर लवकरच नाव आणि चिन्ह जे आहे ते तुम्हाला द्यायला लागेल। आणि आज निवडणूक आयोगाने सुप्रिया गटाला जे आहे दिलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे। 27 फेब्रुवारी पर्यंत याची मर्यादा असणार आहे। 27 फेब्रुवारी नंतर जे आहे पुन्हा सुप्रिया गटाला एक नाव आणि चिन्ह परत निवडणूक आयोगाकडे न्यायचं आहे। हे फक्त आता येणाऱ्या आगामी राज्यसभेच्या निवडणुकांसाठी हे नाव आणि चिन्ह जे आहे ते देण्यात आलेलं आहे, अशी एक प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि पत्रामध्ये सुद्धा तसाच उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। एकूणच बघायला गेलं तर आज नाव जरी मिळालं असलं तरी कुठेतरी 24 तासही नाही झाले त्या प्रकरणाला आणि त्यामुळे सुप्रियाताईच्या गटाचे जे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांनी या नावाचं कितपत स्वागत केलेलं आहे याचा सुद्धा संभ्रम आहे। आणि काही झालं तरी येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी हेच नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नावाने त्यांना स्वतःचा प्रचार करायचा आहे आणि त्याच नावावर जे आहेत मतदान सुद्धा घ्यायचं आहे। अगदी शुभम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव जरी मिळालं असलं तरी चिन्हही सुचवण्यास सांगितली होती। कोणती चिन्ह सुप्रिया गटाकडून सुचवण्यात आली होती आणि त्याबद्दल कधी निर्णय होऊ शकतोय? नाही, एक वटवृक्ष असं एक मुख्य चिन्ह जे आहे ते हवं आहे सुप्रिया गटाला, असं एक माहिती मिळत होती आणि त्याबद्दलच निर्णय होण्याची शक्यता आहे। आज किंवा मग उद्या त्या गोष्टीवर निर्णय होऊ शकतो। अद्याप तरी नाव जे आहे त्या गटाला जाहीर झालेलं आहे। अगदी शुभम, आपण आता म्हणालात की हे ठराविक काळापुरतच हे नाव दिलेलं आहे पक्षाला। चिन्ह मिळाल्यानंतर ते देखील ठराविक काळापुरतच असणार आहे की ते पुढे असणार आहे, म्हणजे हे चिन्ह? याबद्दलचा निर्णय जो आहे सुप्रिया गटाचे जे वरिष्ठ आहेत किंवा स्वतः शरद पवार घेऊ शकतात, कारण की चिन्ह त्यांना वटवृक्षच हवं आहे। त्या कारणाने कुठेतरी आज चिन्ह जाहीर सुद्धा नाही झालंय आणि नाव बदलू शकतात, पण चिन्ह जे आहे ते महत्वाचं असतं। आणखी मतदारांसाठी नाव जरी माहिती नसलं तरी चिन्हावर कुठेतरी मतदान होत असतं, त्यासाठी चिन्हासाठी आता कुठेतरी चढाओढ सुरू आहे असं दिसून येत आहे। राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे नाव मिळालं असलं तरी आता चिन्हाबाबत काही माहिती मिळत नाहीये। मात्र दोन नावं सध्या समोर येत आहेत, चष्मा आणि उगवता सूर्य। आणि आपण आता म्हणालात की वटवृक्षावर पक्षाचा जोर आहे, नक्की काय सांगताय चिन्हासंदर्भात? नाही, जे काही आहे निवडणूक आयोगासमोर सुप्रिया गट गेलेला आहे, त्यांचं शिष्टमंडळ तिथं त्या ठिकाणी आहे, सर्व प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। कोणत्याही क्षणी त्याच्याबद्दल अधिकृत घोषणा जी आहे निवडणूक आयोगाकडनं होऊ शकते। वटवृक्ष हे जे आहे चर्चेतलं नाव आहे आणि आपण आता जिथे आहोत अजित पवार गटाचं जे कार्यालय आहे या ठिकाणी आपण आहोत, इथे सुद्धा वटवृक्षच हे चिन्ह घेणार अशी एक माहिती मिळत होती।
अशी एक चर्चा सुद्धा या ठिकाणी होती. सोबतच अजित पवार गटाकडनं अशी एक चर्चा आहे आणि सोबतच घोषणा सुद्धा देण्यात येत आहेत की घड्याळ तीच पण वेळ नवी. तर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने एकीकडे सर्व प्रकारे जे आहे अजितदादा पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे आणि त्यांचा जल्लोष सुरू आहे आणि दुसरीकडे सुप्रिया गट जो आहे तो कुठेतरी आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची कुठेतरी तडफड जी आहे ती करताना दिसून येत आहे. नवं पक्षाचं नाव मिळालेलं आहे, चिन्ह अजून मिळालेलं नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांचा आपण इतिहास पाहिला तर याच पक्षाला विविध चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्या होत्या. आता जे पण चिन्ह मिळेल त्यानंतर त्यांच्या पुढे आव्हान किती मोठं असणार आहे, कारण विविध चिन्हावर त्यांनी यापूर्वीही निवडणुका लढवल्यात. अर्थातच बघायला गेलं तर अनेक लोक बोला शुभम, माझा आवाज येतोय. अर्थातच बघायला गेलं तर गेले अनेक वर्ष शरद पवार जे आहेत ते राजकारणात आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांचा राजकारणाचा प्रवास जो आहे तो कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा होता आणि असा प्रवास आपल्याला भारत देशामध्ये अर्थातच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कुठेच पाहायला मिळत नाही असं सुद्धा एक आहे. त्यानंतर आता जो शेवटचा टप्पा होता त्यांच्या वयामान बघितल्यानुसार आणि त्यांच्या पुतण्याने जे केलेलं आहे, अजित पवार जे आहेत त्यांनी जे वेगळा गट स्थापन केला आणि आज निवडणूक आयोगाने त्यांना सगळं दिलेलं आहे, पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे. तर कुठेतरी त्यांचा प्रवास जो आहे हा खूप वेगळा दिसून आला आणि त्यानंतर आता इथून पुढे त्यांची रणनीती कशी असणार आहे. आणखी हे नाव जे आहे हे भले त्यांचं नाव जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव मतदारांमध्ये आणि जे लोक त्यांच्या जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी. एकूणच या सविस्तर माहितीसाठी